तर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल भावांनो. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सध्या कॉमेडी कंटेंट सोडून ब्लॉगिंग कंटेंट चालू केलेला आहे. तर भावांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना, की पहिला दिवस होता की मला कॅमेऱ्यासमोर बोलायला मी म्हणजे अडकत अडकतच बोलत होतो. आता मी रेग्युलरच एक 5-6 ब्लॉग टाकले भावांनो. त्याच्यानंतर मला बोलताना एवढा काही प्रॉब्लेम होतच नाही मित्रांनो. कारण तर रोज प्रॅक्टिस केली ना, कोणती पण गोष्ट तुम्हाला ऑटोमॅटिक येते म्हणजे येतेच. ही गोष्ट 100% खरं आहे भावांनो. ही जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हाच तुम्हाला समजेल. मी जेव्हा केलं त्याच्यानंतर मला कळालं, की कंटेंट क्रिएट करणं अवघडच आहे. एवढं काही सोपं बी नाही वाटतं तेवढं. कारण तर रोज नवीन ब्लॉग टाकणं एवढं काही सोपं नाही. आज मी संडेमुळे कुठे फिरायला गेलो नाही. देवाच्या मंदिरामध्ये येऊन बसलो होतो. त्यामुळे मी म्हणलं, की आज मी या 7-8 दिवसामध्ये काय केलं हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करावा. कंटेंट क्रिएटर करणं खूप अवघड आहे मित्रांनो. एवढं पण वाटतं तेवढं सोपं नाही. पण कष्ट प्रामाणिक असतील ना, यश नक्कीच भेटणार मित्रांनो. ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे मित्रांनो. कारण तर कष्ट करले ना, ते सगळंच भेटतं मित्रांनो. ही गोष्ट खरी. आणि तुम्हाला वाटत असेल की यार एक आता माझाच एक फ्रेंड आहे, ते माझ्यासोबत असतो रोजच. तर पब्लिक ते ना, की भावांनो, त्याला काय वाटतं माहितीये का, एक रील टाकली ना की व्हायरल व्हावं. त्याला मी 17 वेळा सांगितलं, 100दा सांगितलं की राव असं होत नसतंय. लोकांची आयडिया बघ तू, की लोकांनी किती मेहनत केलेली, किती रील टाकलेले आहेत. त्याच्यानंतर जाऊन कुठं ते ते तर त्याच्यानंतर जाऊन त्यांना यश भेटलंय. कुठंतरी त्यांच्या रील व्हायरल झाल्यात. कुठंतरी ते आता सोशल मीडियावरती वर आल्यात. त्यांना लोक ओळखतात, फेमस झाल्यात ते. मी त्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला वाटतंय की मी एक रील टाकली की मला व्ह्यूज यावं, मी गाजावं, लोकांनी मला ओळखावं, लाईक करावं, फॉलो करावं. असं नसते होत भावांनो. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो. त्या गोष्टीला तुम्हाला वेळ द्यावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अतिउत्तम म्हणावं लागतं. त्याच्यानंतरच तुम्हाला यश भेटतं भावांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करून टाका. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.